तुम्हाला माहिती आहे का मंडळी, या पद्धतीने जर तुम्ही ही दोडक्याची भाजी बनवाल तर न खाणारे ही मागून खातील. एवढी चमचमीत आणि अतिशय चविष्ट अशी दोडक्याची भाजी अगदी सहज सोप्या पद्धतीने तयार होते. चला रेसिपीला लगेच सुरुवात करूयात. आणि यासाठी लागणारं साहित्य आणि कृती बघूयात. दोडका अगदी परफेक्ट शिजतो आणि चमचमीत असा मसाला याबरोबर तयारही होतो. चला इथे सगळ्यात आधी मी छानपैकी 2 दोडके घेतले. दोडके घेताना छान फ्रेश कवळे बघून घ्या आणि सुरुवातीला ह्याची छान साल काढून घ्यायची. आणि त्यानंतर दोडक्याचे आपण छानपैकी कापं करून घेणार आहोत. आपण जसं भरलं वांगं बनवायला वांगं कापतो, मधून 4 भागामध्ये कापलं जातं, त्याच पद्धतीने दोडका आपण इथे कट करून घेणार आहोत. कारण यामध्ये आपण छानसा मसाला तयार करून तो स्टफ करणार आहोत. दोडका हा अतिशय शरीरासाठी उपयुक्त असा आहे. कारण उन्हाळ्यात दोडका खाल्ल्याने शरीराला थंडावा मिळतो. यात कॅलरी कमी आणि पाणी जास्त असल्यामुळे वजन कमी ठेवण्यास सुद्धा दोडका आपल्याला मदत करतो. परंतु दोडक्याची चव अगदीच बोरिंग असते किंवा नेहमी दोडका खावंसा वाटत नाही. अशा वेळेस तुम्ही या पद्धतीने जर दोडक्याची भाजी बनवाल तर शरीरासाठी उपयुक्त असणारा हा दोडका अतिशय टेस्टी पद्धतीने खाऊ शकाल. चला दोडका छान मी इथे कट करून घेतलंय. आता यासाठी छान वाटण बनवणार आहोत. इथे मी हिरवी मिरची, खोबरं, आलं, लसूण आणि कोथिंबीर घेतले. आता यातलं खोबरं आणि हिरवी मिरची आपण भाजून घेणार आहोत. कढईमध्ये 4 ते 5 चमचे तेल गरम करून यावरती खोबऱ्याची कापं छानपैकी मी भाजून घेतलेत. खूप जास्त गोल्डन ब्राऊन करायची गरज नाही, अगदी हलकी हलकी भाजून घ्यायची. त्यानंतर हिरवी मिरची सुद्धा याच पद्धतीने भाजून घ्यायची आहे. यामध्ये आपण काळं तिखट किंवा लाल तिखट वापरणार नाही आहोत. दोडक्याच्या भाजीला जो काही तिखटपणा असणार आहे तो फक्त आणि फक्त हिरवी मिरचीमुळे आणि अगदी अर्धा चमचा गरम मसाला घालणार आहोत त्यामुळे असणार आहे. त्यामुळे मिरची तुम्ही तुमच्या तिखटाच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता. इथे मी साधारण 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतल्यात. चला हिरवी मिरची सुद्धा इथे भाजून झाली. आता घेऊयात आपलं छानसं वाटण बनवायला. आलं, लसूण, त्याचबरोबर खोबरं, हिरवी मिरची आणि कोथिंबीर या सगळ्या गोष्टी एकाच वेळेस मिक्सरमध्ये घालून छान वाटून घ्यायच्या. वाटत असताना सुरुवातीला पाणी न घालता या सगळ्या गोष्टी वाटायच्या आणि नंतर पाणी घालून छान अशी याची पेस्ट तयार करून घ्यायची. कोथिंबीर थोडीशी जास्त प्रमाणामध्ये घ्या. यामुळे काय होतं, भाजीचा कलर छान हिरवागार असा येतो आणि चव ही अतिशय छान अशी येते कोथिंबीरीमुळे. त्यामुळे कोथिंबीर जेवढी जास्त घालाल तेवढी ती चांगली टेस्टीच लागणार आहे. चला सगळ्या गोष्टी सुरुवातीला पाणी न घालता मी इथे वाटून घेतल्यात. आता यामध्ये पाणी घालूयात आणि परत एकदा याला बारीक अशी प्युरी करून घेऊयात. पाणी खूप जास्तही घालायचं नाही, साधारण 6 ते 7 चमचे पाणी घालायचं आणि परत एकदा छान अशी प्युरी करून घ्यायची. यामुळे काय होतं, सुरुवातीला खोबरं छानपैकी व्यवस्थित बारीक वाटलं जातं आणि जर तुम्ही सुरुवातीलाच पाणी घातलं ना तर खोबरं व्यवस्थित वाटलं जात नाही. नंतर मात्र पाणी घालून सगळ्या गोष्टी छान अशा मी इथे बारीक वाटून घेतल्यात. आता यामध्ये एक छोटी वाटी आहे, त्या वाटीच्या प्रमाणानुसार अर्धी वाटी भाजलेल्या दाण्याचा कूट घेतलाय. त्याचबरोबर पाव चमचा हळद, 1 मोठा चमचा धना पावडर आणि अर्धा ते पाऊण चमचा गरम मसाला. कोणताही गरम मसाला तुम्ही इथे वापरू शकता. त्याचबरोबर चवीप्रमाणे मीठही घालायचं आणि हा सगळा मसाला छान मिक्स करून घ्यायचा. हे हिरवं वाटण, भाजलेलं दाण्याचं कूट, हे सगळे ड्राय मसाले, ह्या सगळ्या गोष्टी छान एकजीव करायच्या आणि त्यानंतर दोडक्यामध्ये छान व्यवस्थित अशा भरून घ्यायच्या. दोडक्याची कापं केल्यानंतर दोडका छान धुवून घ्या आणि त्यानंतर यामध्ये हा सगळा मसाला भरायला घ्या. मसाला अशा पद्धतीने छान स्टफ करून घ्यायचा. जेवढा शक्य होईल तेवढा जास्तीचा मसाला यामध्ये आपण स्टफ करून घेणार आहोत. यामुळे काय होतं, दोडक्याची प्रत्येक फोड अतिशय चविष्ट अशी लागते आणि भाजी खाताना प्रत्येक घासामध्ये दोडक्याबरोबर हा सुंदर असा मसाला तोंडात येतो. चला याच पद्धतीने सगळे दोडके छानपैकी मी भरून घेते. तुम्हाला जसे 4 कापं करायचे नसतील किंवा अगदी असं वाटत असेल की दोडक्याचे तुकडे पडतात की काय फोडींचे, तर फक्त मधून एक चिर दिली तरीही चालेल. मधल्या चिरेमध्ये सुद्धा तुम्ही व्यवस्थित असं दोडक्यामध्ये हे सारण भरू शकता. चला सगळा दोडका छानपैकी मी इथे भरून घेतलाय. काही सारण शिल्लक राहिले. आता याची फोडणी करून घेऊयात. तेलामध्ये जिरेची खमंग फोडणी घालायची, हे राहिलेलं वाटण घालायचं, त्याचबरोबर कढीपत्ता घालायचा आणि हे वाटण छान खरपूस असं परतवून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये परत एकदा मी पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा धना पावडर घालून घेते, जेणेकरून वरचं जे काही कोटिंग येणार आहे आपल्या दोडक्याला त्याचा छान असा फ्लेवर राहावा म्हणून. चला सगळे मसाले छान तेलामध्ये परतले गेलेत. आता यामध्ये हा दोडका घालून घ्यायचा आणि दोडका तेलावरती किमान 3 ते 4 मिनिटं तरी छान परतवून घ्यायचा. जेवढा दोडका छान तेलावर परतला जाईल ना तेवढी त्याची चव भारी येणार आहे. त्यामुळे अगदी मीडियम फ्लेमवरती दोडका छान तेल सुटेपर्यंत मसाल्याला परतवून घ्या आणि त्यानंतर यामध्ये पाणी घालून दोडका शिजायला ठेवा. साधारण 1 कपभर पाणी मी इथे फक्त घालते, कारण दोडका इथे मी सुक्का करते, अगदी लफलफीत असा बनवते. त्यामुळे पाणी मी खूप जास्त घालत नाही आहे, फक्त शिजण्यापुरतं घातलं आहे. 5 ते 6 मिनिटामध्ये दोडका छान असा शिजतो. तुम्ही बघू शकताय दोडका किती सुंदर असा शिजलाय. पाणी संपूर्णपणे सगळं आटलं गेले. तुम्ही ही भाजी अगदी डब्यासाठी देऊ शकता, दुपारच्या जेवणाला किंवा संध्याकाळच्या जेवणाला ही आरामात बनवू शकता. रस्सा भाजी नाही आहे, त्यामुळे टिफिनसाठी तर अतिशय परफेक्ट असा ऑप्शन आहे. अतिशय चमचमीत अशी
दोडक्याची भाजी तयार झाली. बघूनच तोंडाला पाणी सुटते. आणि अशी भाजी कोणाला सर्व केली तर कोणी दोडका खाणार नाही असं होणारच नाही. चला, तुम्ही सुद्धा या पद्धतीने ही दोडक्याची भाजी नक्की ट्राय करून बघा. रेसिपी कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, बनवायचं असेल तर सेव्ह करा, कोणाकडून बनवून घ्यायचं असेल तर शेअर करा. आणि अशा झणझणीत चमचमीत रेसिपींसाठी आपल्या शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा अशाच चविष्ट चमचमीत रेसिपीसोबत. धन्यवाद.